नमस्कार मंडळी. शिवा आणि अशूची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. शिवा या मालिकेतील पात्राच्या वेगळेपणामुळे त्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसते. शिवा ही न लाजणारी, रोखठोकपणे स्पष्ट बोलणारी, कोणत्याही संकटांचा सामना खंबीरपणे करणारी, तर दुसरीकडे अशू हा थोडासा लाजरा असा दाखवला आहे. आता या मालिकेचा प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. झी मराठी वाहिनीने शिवा मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सुरुवातीला पाहायला मिळते अशू खूप आनंदात आहे. तो गाडीत बसून शिवाकडे जायला निघतोय. दुसरीकडे पाना गँग शिवाच्या डोळ्याला पट्टी बांधून तिला एका सजवलेल्या झोपाळ्यावर बसवतात. शिवा देखील सुंदर साडी नेसून तयार झालेली दिसत आहे. पाना गँग तिला तिथे बसून निघून जातात. ती वाट बघत असलेली दिसत आहे. दुसरीकडे अशू काही गोष्टी आठवून लाजत असल्याचे पाहायला मिळते. या दरम्यान त्याच्या गाडीसमोर कोणीतरी येतं आणि तो ब्रेक मारतो. गाडीतून बाहेर येतो, बघतो तर ती शिवाची बहीण दिव्या असते. तिला समोर पाहून अशू म्हणतो, मूर्ख आहेस का तू? दिव्या त्याच्यासमोर एक चिठ्ठी धरते आणि म्हणते, हे शिवाला देशील? अशू तिला काय आहे हे असं विचारतो, पण ती निघून जाते. अशू ती चिठ्ठी उघडून बघतो आणि त्याचा चेहरा गंभीर होतो. तिकडे शिवा वाट बघत असल्याचं दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने अशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्या कोणतं नवीन विघ्न आणणार अशी कॅप्शन दिली आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही मालिका खूप भारी चालली आहे. ही घटना घडल्यावर अशूच्या मनावर काहीच परिणाम होणार नाही हेच दाखवा, म्हणजे भारीपणा टिकून राहील. कृपया आता नवीन काही दाखवू नका. शिवाचा वाढदिवस खराब करू नका. या सगळ्याची गरज होती का? अशू प्रपोज करायला जातोय आणि दिव्या मध्येच मांजरीसारखी आडवी आली. हा दिव्याचा प्रॉब्लेम काय आहे? एकतर स्वतःला चंदनवर प्रेम करता आलं नाही आणि आता अशू आणि शिवाच्या लव्ह स्टोरीमध्ये अडथळा आणते. मला वाटलंच होतं की ही दिव्यामध्ये येणार. नको करू रे बाबा या बावळटाला मदत. प्लीज ही मालिका तरी चांगली राहू द्या. बाकीच्या मालिकांची वाट लावली आहे तसंच या मालिकेत असं काही करू नका. आता दिव्या नक्की काय करणार? त्या चिठ्ठीमध्ये नक्की काय लिहिले आहे? अशू शिवाला प्रपोज करणार का? मालिकेत पुढे काय होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.